Hello friends, welcome to my channel Raju More Education. Today we are going to discuss about 4th standard English lesson all about glass. How glass is made? काच कसे बनवतात? ग्लास म्हणजे काच, मेड म्हणजे बनवणे, हाऊ म्हणजे कसे. Glass is one of the most beautiful substances that we see around us. आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपैकी काच ही फारच सुंदर वस्तू आहे. मोस्ट ब्युटिफुल म्हणजे खूपच सुंदर, सबस्टन्सेस म्हणजे वस्तू, अराउंड म्हणजे अवतीभोवती, अस म्हणजे आपल्या. जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास, लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स, टू नेम जस्ट अ फ्यू. आपल्या आजूबाजूला जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की किती वस्तू ह्या काचेच्या बनलेल्या आहेत. लाईटचा बल्ब, बाटल्या, बरण्या, ग्लास, आपले चष्मे, गोट्या, खिडकीची काचे, अशा काही वस्तूंची नावं आपण घेऊ शकतो. टेक अ लुक अराउंड म्हणजे आजूबाजूला नजर टाकणे. युअर सेल्फ म्हणजे तुमच्या स्वतःच्या. हाऊ मॅनी म्हणजे किती. थिंग्स म्हणजे वस्तू. बॉटल्स म्हणजे बाटल्या. जार्स म्हणजे बरण्या. ग्लासेस म्हणजे ग्लास. रीडिंग ग्लासेस म्हणजे चष्मे. मार्बल्स म्हणजे गोट्या. विंडो पेन्स म्हणजे खिडक्यांचे काच. जस्ट अ फ्यू म्हणजे थोडे काही. व्हेअर डज धिस ग्लास कम फ्रॉम? ही काच येते कुठून? हाऊ ग्लास इज मेड? काच कशी तयार होते? The glass that is used to make so many everyday things is a man-made material. ज्या काचेद्वारे आपण रोजच्या जीवनातील खूप साऱ्या वस्तू बनवतो ती काच माणसाद्वारे बनवल्या गेलेला पदार्थ आहे. मेक म्हणजे बनवणे. सो मॅनी म्हणजे खूप सारे. एव्हरीडे म्हणजे प्रत्येक दिवस. थिंग्स म्हणजे वस्तू. मॅनमेड म्हणजे माणसाने बनवलेले. मटेरियल म्हणजे पदार्थ किंवा वस्तू. Can you guess what it is made from? It may seem unbelievable, but this clear, transparent and smooth looking material is actually made from sand. तुम्ही अंदाज लावू शकता, हे अविश्वसनीय आहे. याच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. परंतु स्पष्ट आहे की स्मूथ आणि पारदर्शक दिसणारा हा पदार्थ वाळूपासून बनवला जातो. This transparent and smooth looking glass is made from sand. गेस म्हणजे अंदाजा लावणे. मेड म्हणजे बनवणे. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय. क्लिअर म्हणजे स्पष्ट. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. स्मूथ म्हणजे मऊ. लुकिंग म्हणजे दिसणारा. ॲक्च्युली म्हणजे वास्तविक. सँड म्हणजे वाळू. Glass is made by heating a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. पांढरी शुभ्र वाळू, सोडा आणि चुना यासारख्या रसायनाच्या मिक्सचरला गरम करून काच बनवली जाते. हीटिंग म्हणजे गरम करणे. क्लीन म्हणजे स्वच्छ. व्हाईट म्हणजे पांढरा, पांढरी. केमिकल्स म्हणजे रसायन. सोडा आणि लाईम म्हणजे चुना. The mixture is heated in a furnace till it turns into hot liquid glass. ते मिक्सचर तोपर्यंत भट्टीमध्ये गरम केल्या जातं जोपर्यंत त्याचं रूपांतर गरम तप्त द्रव काचेमध्ये होत नाही. फर्नेस म्हणजे भट्टी. टील म्हणजे तोपर्यंत. टर्न्स म्हणजे रूपांतर होणे. लिक्विड म्हणजे द्रव. लिक्विड ग्लास म्हणजे द्रव काच. When it cools down, it becomes stiff and hard. जेव्हा ती द्रव रूपातील काच थंड होते तेव्हा ती घट्ट आणि कठीण होते. कूल म्हणजे थंड. स्टिफ म्हणजे घट्ट. हार्ड म्हणजे कठीण. हाऊ ग्लास इज शेप्ड? काचेला आकार कसे देतात? शेप म्हणजे आकार. हाऊ म्हणजे कसे. Once glass has become cold, stiff and hard, it is not possible to shape it. जेव्हा काच थंड होते, घट्ट होते आणि कठीण होते
तेव्हा काचेला आकार देणं शक्य नाही. नॉट पॉसिबल म्हणजे शक्य नाही. टू शेप म्हणजे आकार देणे. ग्लास इज ब्रिटल दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. काच ही ठिसूळ आहे म्हणजेच ती सहजपणे तुटते. ब्रिटल म्हणजे ठिसूळ, ब्रेक म्हणजे तुटणे. इट हॅज टू बी शेप्ड इन टू डिफरंट आर्टिकल्स when it is still hot and soft. काचेचं रूपांतर वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या वस्तूत तोपर्यंत केल्या जाऊ शकतं जोपर्यंत ती गरम आणि मऊ आहे. डिफरंट म्हणजे वेगवेगळे, आर्टिकल्स म्हणजे वस्तू, स्टील म्हणजे तोपर्यंत, हॉट म्हणजे गरम, सॉफ्ट म्हणजे मऊ. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. यू कॅन पोर इट, मोल्ड इट, रोल इट, press it or even blow it to make a variety of shapes. जास्तीची गरम काच ही एक असा द्रव पदार्थ असतो की जो आपण कोणत्याही वस्तूमध्ये कोणत्याही भांड्यामध्ये ओतू शकतो किंवा कोणत्याही साच्यामध्ये त्याला आकार देऊ शकतो किंवा आपण त्याला गुंडाळू शकतो किंवा त्याच्यावर असा दबाव आणू शकतो किंवा एखाद्या भांड्यामध्ये किंवा कशातरी एखाद्या पोकळ वस्तूमध्ये आपण त्याला फुंकू शकतो की वेगवेगळे आकार देण्यासाठी. पोर म्हणजे ओतणे, मोल्ड म्हणजे साच्यात टाकणे, रोल म्हणजे गुंडाळणे, प्रेस म्हणजे दबाव, ब्लो म्हणजे फुंकणे, व्हरायटी म्हणजे वेगवेगळे प्रकार. हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इन टू मोल्ड्स अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड सायझेस. गरम काचेचा द्रव पदार्थ आपण वेगवेगळ्या आकारांमध्ये टाकू शकतो आणि नंतर त्याला कठीण बनवून वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकतो. साईज म्हणजे आकार, व्हेरियस म्हणजे वेगवेगळे. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. काचेचे सपाट ताव तयार करण्यासाठी ती काच लाटलीसुद्धा जाऊ शकते. In another process, molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheets of even thickness. दुसऱ्या एका प्रक्रियेत वितळलेली काच वितळवलेल्या धातूच्या सपाट थरावर समान जाडीचे काचेचे सपाट ताव तयार करण्यासाठी पसरवले जातात. अनादर म्हणजे दुसरा, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. मोल्टन ग्लास म्हणजे वितळलेली काच, फ्लोटेड म्हणजे पसरवणे, मोल्टन मेटल म्हणजे वितळलेला धातू, फ्लॅट ग्लास शीट म्हणजे सपाट काचेचा ताव, थिकनेस म्हणजे जाड. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इन टू बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट्स. उष्ण द्रवरूप काचेच्या गोळ्यात हवा फुंकून त्याच्यापासून बाटल्या, बल्ब, ग्लास आणि इतर वस्तू तयार करता येऊ शकतात. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्राउन आउट इन टू व्हेरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल. द्रवरूप काचेतून अत्यंत सूक्ष्म धागे किंवा काचेचे लोकरी धागे काढले जातात. थिन फायबर्स म्हणजे सूक्ष्म धागे, ग्लास वूल म्हणजे काचेचे लोकर. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. काचेचे काही गुणधर्म, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. ग्लास हॅज मॅनी युजफुल प्रॉपर्टीज. इट इज ट्रान्सपरंट. यू कॅन सी थ्रू इट. काचेचे अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. ती पारदर्शक असते, तुम्ही तिच्यामधून आरपार पाहू शकता. मॅनी म्हणजे खूप सारे, युजफुल म्हणजे उपयोगी, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, थ्रू म्हणजे च्यामधून. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. काच मजबूत आणि कठीण असते. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, हार्ड म्हणजे कठीण. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. तुम्ही खूप सारं वजन त्याच्यावर ठेवू शकता. लोड म्हणजे वजन किंवा बोजा. इट इज इम्प्रेमेबल. इट डज नॉट अलाउ वॉटर और अदर लिक्विड्स टू पास थ्रू अँड इट डज नॉट गेट सॉगी और स्टेंट इटसेल्फ. ती द्रवरोधक असते. ती पाणी किंवा इतर द्रवपदार्थ तिच्यामधून आरपार जाऊ देत नाही आणि ती ओलसर राहत नाही किंवा तिच्यावर डागही राहत नाहीत. इम्प्रेमेबल म्हणजे द्रवरोधक, सॉगी म्हणजे ओलसर, स्टेन्ड म्हणजे डाग असणे. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर और अदर सबस्टन्सेस स्टोअर्ड इन ग्लास कंटेनर्स. काचेच्या भांड्यात ठेवलेल्या
अन्न, पाणी किंवा इतर पदार्थावर काचेचा कोणताही परिणाम होत नाही. इन अदर वर्ड्स, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल ऑर टेस्ट टू देम. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती त्या पदार्थांना वास किंवा चव संक्रमित करत नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. सामान्य काचेचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो आणि ती सहजपणे धुतली जाऊ शकते. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल. शेवटची परंतु कमी महत्त्व नसलेली बाब म्हणजे काच फार सुंदर दिसते. नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक सो मॅनी थिंग्स. यात काही नवल वाटायला नको की ज्यामुळे काच ही खूप साऱ्या वस्तू बनवण्यासाठी उपयोगात आणली जाते. वंडर म्हणजे आश्चर्यचकित होणे, ऑर्डिनरी म्हणजे सामान्य, लिस्ट म्हणजे कमी महत्त्वाचे, लास्ट म्हणजे शेवटचे. कलर्ड ग्लास म्हणजे रंगीत काच. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास by using different combinations of chemicals in the glass making process. सर्वसाधारण काच रंगहीन असते, परंतु काच तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध प्रकारची रसायने मिसळून रंगीत व पारदर्शक काचेची निर्मिती करणे शक्य असते. कलरलेस म्हणजे रंगहीन, ज्याला रंग नाही. पॉसिबल म्हणजे शक्य. प्रोड्यूस म्हणजे निर्माण करणे. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. केमिकल्स म्हणजे रसायन. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. ग्लास कॅन बी गिवन मॅनी ब्युटिफुल कलर्स. ब्ल्यू, व्हायलेट, टर्क्वाइज, रबी रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, ॲमेथिस्ट, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट. अनेक सुंदर रंग काचेला दिली जाऊ शकतात, जसा की निळा, गडद जांभळा, हिरवट निळा, माणिकासारखा लाल, गुलाबी, पिवळसर तपकिरी, नारिंगी, केशरी रंग, गडद पिवळा, नीलमण्यासारखा जांभळट रंग, गडद हिरवा, अगदी काळा आणि पांढरासुद्धा. स्टेन्ड ग्लास म्हणजे नक्षीदार रंगीत काच. कलर्ड ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स इस्पेशली इन विंडो पेन्स. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन्ड ग्लास विंडोज. रंगीत काचेचा उपयोग सुंदर चित्रे तयार करण्यासाठी, खास करून खिडक्यांची तावदाने तयार करण्याकरता केला जातो. अशा खिडक्यांना नक्षीदार रंगीत खिडक्या म्हणतात. स्टेन्ड ग्लास विंडोज म्हणजे नक्षीदार रंगीत खिडक्या. विंडो पेन्स म्हणजे खिडक्यांची तावदाने. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. कलर्ड ग्लास कॅन ऑल्सो बी यूज्ड टू मेक ब्युटिफुल स्कल्पचर्स ऑर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. ह्या रंगीत काचेच्या खिडक्या प्रामुख्याने चर्चमध्ये दिसतात. सुंदर शिल्पकाम किंवा शोभदायक वस्तू तयार करण्याकरता रंगीत काच वापरतात. स्कल्पचर म्हणजे शिल्पकाम. डेकोरेटिव्ह म्हणजे शोभादायक. इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास यूजिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेसेस. खास रसायने आणि प्रक्रिया वापरून काचेला रंगवणेसुद्धा शक्य असते. पेंट म्हणजे रंगवणे, स्पेशल म्हणजे विशेष, प्रोसेसेस म्हणजे प्रक्रिया. ग्लास कॅन बी रिसायकल्ड. काचेवर प्रक्रिया करून तिचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो. रिसायकल म्हणजे पुनर्वापर करणे. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल. काचेचे दुसरे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ती 100% पुन्हा उपयोगात आणली जाऊ शकते. युनिक म्हणजे अद्वितीय. ओल्ड ग्लास कॅन बी यूज्ड टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. जुनी काच कितीही वेळा नवीन काच तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. पुन्हा उपयोगात आणलेली अशा प्रकारची काच कच्च्या मालापासून तयार केलेल्या नवीन काचेपेक्षा अधिक स्वस्त असते. चीपर म्हणजे स्वस्त. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. इट रिक्वायर्स मच लेस हीट अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ड. तिला खूप कमी उष्णता लागते, त्यामुळे खूपशी ऊर्जा वाचवली जाते. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल यू हॅव इनफ एनर्जी टू पॉवर अ कलर TV फॉर अबाउट 20 minutes. तुम्ही एकच काचेच्या बाटलीवर पुन्हा वापरण्याकरता प्रक्रिया केली
तर तुम्ही रंगीत टी व्ही सुमारे 20 मिनिटे वापरता येईल एवढी ऊर्जा वाचवता. इनफ म्हणजे पुरेसे, सेव्ह म्हणजे वाचवणे. सो द नेक्स्ट टाईम यू थ्रो अवे अ ग्लास बॉटल, थिंक ग्लास इज व्हॅल्युएबल. म्हणून पुढील काळात काचेची बाटली फेकून देताना विचार करा, काच ही मौल्यवान वस्तू आहे. नेक्स्ट टाईम म्हणजे दुसऱ्या वेळेस, थिंक म्हणजे विचार करा, व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान. In this way we completed this lesson. Okay children, we meet in the next video with different subject. Goodbye, namaste, take care.